नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला 8वा धडा आहे त्याचं नाव काय आहे? जन्मदिन म्हणजे जन्मदिवस. तर ले लेखकने या धड्यात काय दिले आहे चला बघूया. पहिले आपण लेखकचा परिचय बघणार. लेखकचं नाव काय? प्रेम स्वरूप श्रीवास्तव. काय नाव आहे? प्रेम स्वरूप श्रीवास्तव. त्यांचा जन्म 11 मार्च 1929 खरोना, जौनपुर, उत्तर प्रदेश में हुआ. रचनाएं विविध बाल कहानियां, बाल नाटक, लेख, रूपक आदि. परिचय आप पिछले 6 दशकों से साहित्य सृजन से संलग्न हैं. वो पिछले काही 6 दशक साहित्य सृजन लिहिलेले आहे. प्रस्तुत कहानी में पानी के महत्व को बताकर उसकी बचत की ओर ध्यान आकर्षित किया है. इथे लेखकने पाणी यांचं महत्व सांगितले आहे आणि त्याला कसं वाचवायचं आहे हे पण सांगितले आहे. तर चला बघूया. गर्मी पड़ने लगी थी, धीरे धीरे उसके तेवर तीखे हो चले. गर्मीचे सीझन आले आहेत आणि त्यांचा तेवर वेगवेगळा आपल्या शरीरात आले आहेत. सूरज आग बरसाने लगे. जे सूर्य हे त्यांची किरणे आपल्या शरीरावर आले आहेत. आलो चालत आहे. म्हणजे येथे लेखक काय म्हणतात की सूर्याची जी किरणे आहे ना ते आपल्यावर उभे आहे असं आपल्याला वाटत आहे. कारण की उष्ण जास्त झाले आहे. मगर इन सबसे बेखबर बबलू अपने में ही मस्त था. बबलूला काही माहिती नसतं. ते हे सगळं सोडून ते आपल्याच मनात असते असं मस्त होते. उसे बाथरूम में घुसे आधा घंटा हो चुका था. तिला बाथरूमवर घेऊन तिला बाथरूमला जाऊन अर्धा तास झाला होता. किती तास? आधा तास झाला होता. सावर के नीचे उसकी धमाचोकडी मची थी. सावरच्या खाली ते पाणी वाया घालता आणि सावरच्या नीचे ते मस्ती करत होता. अंघोळ पण करत होता आणि मस्ती पण करत होता. कभी तो वो सावर के साथ नली की टोटी भी खोल देता. कधी कधी तो तर काय करत होता, सावरच्या खाली उभे होतो आणि नलीची जी टोटी आहे ते पण उघडून ठेवतात. अंत में माँ को ही चिल्लाना पड़ा. आता खूप वेळा झाला होता म्हणून आईनेही ओरडले. काय करत आहे? बबलू, क्यों इस तरह की पानी बर्बाद कर रहे हो? का तू असा पाणी वाया घालत होता? असं आईने त्याला सांगितले. माँ, मैं ऐसा कुछ भी नहीं कर रहा हूँ, मैं तो बस नहा रहा हूँ. तिने काय सांगितलंय? मी असं काय पण नाही केले, मी अंघोळ करत आहे. इस गर्मी में मेरा मन तो करता है की घंटो नहाता रहूं. इथे तिने काय सांगितले? मला असं वाटतं या उष्णात की मी घंटो म्हणजे खूप वेळा इथे अंघोळ करू. बबलू बोला, असे म्हणाला बबलू. बबलू की इस आदत से उसके माता पिता दोनों परेशान थे. त्यांचा बबलूचे जो आई वडील होता ना त्याच्या ह्या स्वभावामुळे खूप परेशान झाला होता. व मंजन करते समय देर तक पाणी बहाता. ते दातून करत असताना पण पाणी वाया घालत होता. आता बघूया अजून. बघा इथं तुमच्या समोर चित्र दिले आहे. असं ही सावर चालू करून अंघोळ करत आहे आणि बिजली असंच चालू करून झोपत आहे आणि इथे पण तुम्हाला दिसत आहे की ते दातून करत असताना पाणी वाया घालत आहे. चला बघूया आणखीन. स्कूल में भी उसे अपनी इस आदत के कारण डांट खानी पडती. तिला याची सवय होती. ते शाळेमध्ये पण त्याला असंच आदताचा डांट खायला असता. वह वहां के नल की टोटी भी अक्सर खुली छोड़ देता. तिथे पण ते जो नलाची डोटी होती त्याला उघडून ठेवत होता. एक पानी की ही बात नहीं थी, बिजली के साथ भी यही होता. फक्त पाणी ही वाया नाही घालतात, ते बिजली पण असंच खोडून किंवा बल्ब चालू करून ठेवते. वह कमरे में न हो तब भी पंखा खुला रहता, तो भी कूलर बंद करना भूल जाता. तो कमरामधून नाही असणार पण भी पंखा चालू होतो आणि कूलर पण चालू होतो. कूलर बंद नाही करत असतं असं म्हणाले आहे. कभी
वह पढ़ते पढ़ते सो जाता, तब भी बल्ब जलता रहता, माँ को ही बुझाना पडता. कधी कधी तर असं झालं होतं की अभ्यास करत करत ती बल्ब चालू करून झोपले आणि आईलाही त्या बंद करायला हवे असा होता. पानी हो या बिजली यानी की ऊर्जा दोनों का भंडार सीमित है. त्या त्यांच्यासोबत पाणी किंवा बिजली या दोनोंचा ते भंडार सीमित आहेत. दुनिया के सभी लोग को ऐसा करने लगे तो क्या होगा? नहाना बहाना तो दूर, लोग एक घुट पाणी के लिए भी तरसेंगे. इथे तिचे आईने काय सांगितले, असं सगळे लोक जगात सगळे लोक करणार तर आंघोळ जाऊ द्या, लोकांना एक घुट पाणी पण नाही भेटणार, असा त्यांनी आईने सांगितले आहे. तर चल चला आणखीन बघूया. लेकिन ये बात बबलू को समझ में बिल्कुल ना आती. परंतु हा बातमी बबलूला त्याचा काहीही फरक पडत नाही. माँ और बाप दोनों ही उसमें सुधार लाना चाहते थे, पर उन्हें कोई उपाय नहीं सूझ रहा था. त्याचा आई आणि वडील यांचा सुधार करायचा होता, त्याचा सुधार करायचा होता, पण त्याला काहीही उपाय नाही सुचत होता. उस दिन शीला मौसी की बेटी पूजा का जन्मदिन था. त्या दिवशी शीला मावशीची जी मुलगी आहे त्याचा वाढदिवस होता. त्याचं नाव आहे पूजा. उन्होंने सबको खाने पर बुलाया. त्याने सर्वांना जेवण करायला बुलवले. शाम को सब उनके यहाँ पहुंच गए, पर बबलू को वहां पसरा सन्नाटा देख बड़ा आश्चर्य हुआ. सगळीकडे संध्याकाळी तिथे आले आणि बबलूला पाहिले की तिथे खूप सन्नाटा आहे. बबलू पाहताना खूप आश्चर्य झाला. मेज पर भोजन लगा हुआ था. मेजवर कुर्सीवर भोजन लागला होता. गुब्बारे और रंगीन झालर भी सजे हुए थे. गुब्बारे आणि झालर ते पण साजले होते, पर कमरे में बिजली की रोशनी नहीं थी. परंतु किंवा घरात बिजली नव्हती. कूलर और पंखा भी नहीं चलते. कूलर आणि पंखा पण नाही चालत होते. केवळ दो एक मोमबत्तियां का धीमा सा उजाला था आणि एक दोन मोमबत्ती लागत होती. त्याचा पण उजाला जास्त नाही होता. अजून आपण बघूया. फिर पूजा की माँ ने आरती उतारी और मिठाइयाँ बांटी. तेव्हा पूजाची आई जो होती त्यांनी आरती केली आणि मिठाई वाटली. हैप्पी बर्थडे के बोल सभी के मुंह से निकल पड़े. तेव्हाच हॅपी बर्थडे या गाण्यात सगळीकडे लोक बोलले. धमाचौकड़ी के बीच बच्चों ने गुब्बारे फोड़े. त्यात खूप मस्त झाले होते बच्चे आणि आनंदी होऊन त्यांनी गुब्बारे फोडले. सभी गुब्बारे और टॉफियों पर टूट पड़े. सगळेजण गुब्बारे आणि चॉकलेट खायला टूट पडला. कुछ देर के लिए सब गर्मी की परेशानी भी भूल गए. काही वेळात सगळेजण गर्मी हा आहे हे विसरला. कुछ देर बाद शीला मौसी बोली, अच्छा बच्चों, अब धमाचौकड़ी बंद करो. काही वेळानंतर शीला मावशी आली आणि सांगितले, आता थांबवा, आता तुम्ही थांबवा, बंद करा. का? सबका खाना लगा है. सगळ्याला जेवायला जाणार आहे, लागला आहे. जेवण जो आहे सगळ्यांचा लागला आहे. चला, आओ जल्दी, चला लवकर. सब खाने की मेज पर पहुंचे. सगळेजण तिथे गेले. इस बीच बबलू को बहुत जोरों से प्यास लग गई. या क्षण बबलूला खूप तहान लागली. मगर शायद पानी न होने से सभी के गिलास आधे ही भरे थे. परंतु पाणी नाही है असा परिस्थितीने सगळ्यांचा गिलास होता ते अर्ध भरलेला होता. प्रकाश फैला हुआ था. सब गर्मी से परेशान नजर आ रहे थे. जे मोमबत्ती लावली होती त्याचा प्रकाश होता, पण सगळेजण गर्मी से परेशान झाला होता. शीला मौसी ने बताया, गर्मी बढ़ जाने से बाहर तमाम जगहों पर बिजली का भार बढ़ गया है. शीला मौसीने सांगितले, गर्मी वाढ्यावर सगळ्या जणांचा जर बिजली जे है त्यांचा भार बढ़लेला आहे. गर्मी बढ़ जाने से बाहर तमाम जगहों पर बिजली का भार बढ़ गया. गर्मी वाढल्यानंतर सगळ्या जगह गर्मीचा बिजलीचा भार जास्त झाला आहे. तेव्हाच
इसलिए कंपनी ने अपने यहाँ भी आज कटौती सुरू कर दी आहे. तेव्हा कंपनीचं आहे त्यांना वीजची कटौती सुरुवात केली आहे, आतापासून सुरुवात केली आहे असं सांगितले. आज कॉलोनी के इस ब्लॉक में कटौती हुई है. आज कॉलोनीच्या या ब्लॉकावर कटौती झाली आहे. फिर बारी बारी दूसरे ब्लॉकों में भी कटौती करेंगे. मग नंतर एक दिवशी इथे दुसऱ्या दिवशी तिथे असा करणार आहे कटौती. इससे क्या हम पूजा का जन्मदिन तो हसी खुशी से मनाएंगे ही. एवढंच का आम्ही जन्मदिन तो खूप आनंदीने बनवू शकते. आता बघा इथे काय झालं. हुए थे बबलू एक घूट से ही सारा पाणी घटक गया. आता बबलू काय केलं, त्याला खूप तहान लागली होती. त्याने झटकन घटक केले, पाणीचं घटक केले आणि एकाच घुटात सगळं पाणी खत्म केले. इससे उसकी प्यास नहीं बुझी. तरीही तिचे प्यास नाही झाली. फिर भी वो खाने में जुट गया. तरीही ती खायला झाला सुरू. 2-4 कौर भीतर जाते ही उसकी प्यास और भड़क उठी. 2-4 घास आतमध्ये गेले तेव्हा त्याला अजून तहान लागली. वो प्यास से बचने वो प्यास से बेचैन उठा. ते तहानतून खूप बेचैन झाला. गर्मी अलग परेशान करती आणि ते गर्मी होती ते अलगच होती. व पाणी पाणी चिल्लाने लगा. तेवढा ते पाणी 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 असं ओरडू लागला. लेकिन पाणी का जग खाली पडा था. परंतु किंवा पाणीचा जो जगा होता ते रिकामी होता, ते खाली होता. शीला मौसी मुंह बनाकर बोली. तेवढ्यात शीला मौसी बोलली, मुंह वाकडा करून बोलले, क्या बताऊं बेटे, इस ब्लॉक की पानी की टंकी की सफाई हो रही. तेवढ्यात तो म्हणाली की याचा ब्लॉक आहे त्याचा टंकीच्या पाणीचा सफाई झाला आहे. तर आज आपण काय शिकलो की आपल्याला कधीही पाणी वाया घालायचं नाही. पाणी किंवा वीजली हा कुठे पण तुम्ही आहे, आता पाणी आहे तर सुरुवात आहे पाणीचा या किंवा वीज आहे ते चालू आहे त्याला बंद करा आणि लोकांना पण हे साधना द्या, हे बोला की तुम्ही पाणी आणि वीजली नको वाया घालू. धन्यवाद.